नवी मुंबईतील ऐरोली येथे उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठाचे नवी मुंबई जिल्हा प्रभारी तथा अभिनेते सुनील पगार यांनी यापूर्वी 21 आणि 22 जून रोजी नाट्यगृहाच्या कामातील सुरक्षा आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देत लक्ष वेधलं। त्यानंतर संबंधित विभागामार्फत 4 जुलै रोजी नाट्यगृह परिसराची पाहणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान नाट्यगृह परिसरात विविध ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या असल्याचे सुनील पगार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। अधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार उघड झाल्याने नाट्यगृह परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली। तसेच नाट्यगृहाला आग लागल्याच्या घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी अद्याप परिसराला भेट दिली नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी येऊन भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना उपाययोजनांचे निर्देश द्यावेत आणि नाट्यगृहाचे काम सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सुनील पगार यांनी केली। ऐरोली येथील नाट्यगृहाला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी आलो होतो। नवी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। याआधी आम्ही या ठिकाणी आलो होतो तेव्हा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, त्यासोबत नाट्यगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, या प्रश्नांवरती आम्ही लक्ष वेधलं होतं। परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर आज एक वेगळाच प्रकार या ठिकाणी निदर्शनास आला आणि संबंधित अधिकारी असतील, सेफ्टी ऑफिसर्स असतील, यांच्याही निदर्शनास आणून दिला। तो म्हणजे या ठिकाणी दारूच्या बाटल्या या ठिकाणी पडलेल्या होत्या। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना विनंती आहे, या नाट्यगृहाला जेव्हा आग लागली होती तेव्हापासून आज तागायत आपण या ठिकाणी भेट दिलेली नाही आहे। कृपया एक जबाबदार व्यक्ती म्हणून या ठिकाणी आपण यावं, एक जबाबदार अधिकारी म्हणून या ठिकाणी पाहणी करावी आणि या ठिकाणी हे जे नाट्यगृहाचं काम आहे हे चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावं अशी विनंती आम्ही या ठिकाणी करतो आहोत।